लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शहावली मजार लगतचा शादीखाना जीर्ण अवस्थेत, नागरिकांची दुरुस्तीची मागणी तीव्र, महानगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक लवकरच आंदोलनाची चेतावणी देणार. बातमी लातूर येथून. लातूर शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर व सुरक्षावली दर्ग्याजवळील भरपूर शहावली मजार बागनभाई गल्ली परिसरातील जुना शादीखाना सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तातडीने दुरुस्तीची मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे. या इमारतीच्या छतावर गळती, भेगा आणि तडे पडल्यामुळे वापरण्याजोगी स्थिती उरलेली नाही. तरी सुद्धा या प्रभागातील गरीब नागरिक साखरपुडा, जश्न, विवाह अशा सामाजिक कार्यक्रमांसाठी या शादीखान्याचा वापर करतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेने आजवर या इमारतीकडे दुर्लक्ष केले असून परिसरात कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जर छतावर पत्र्याचे शेड, 4 टॉयलेट व 4 बाथरूमची व्यवस्था केली तर परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळेल. चांद पाशा शेख, सद्दाम शेख, कौसभाई शेख, सय्यद मोहम्मद मुजावर, जावेद पठाण, नौशाद अली, मुजीब शेख, अमर भेद आदींनी या मागणीसाठी लवकरच जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्याचे सांगितले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की पूर्वी विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रभागाकडे लक्ष दिले जात होते. मात्र सध्या 3 वेळा आमदार असतानाही अमित देशमुख यांनी दुर्लक्ष केले आहे. निवेदनावर कारवाई झाली नाही तर सर्व महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दम से बोलने. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मी आलोय गाव भागामध्ये बागवानबाई गल्ली आणि या गल्लीमध्ये इथे एक दर्गा आहे, भरपूर शाह अली त्यांचं नाव आहे. आणि या दर्गेच्या बाजूला महानगरपालिकेचं एक मुस्लिम समाजाला किंवा इतर समाजाला एक शादीखाना म्हणून बनवून दिलेला आहे. आणि या शादीखाना हे आपण बघत आहात, हे इमारत चांगल्यापैकी आहे, परंतु त्याकडे स्थानिक जे महानगरपालिकाचे आयुक्त असतील किंवा जबाबदार अधिकारी असतील किंवा प्रभागातील जेही माजी नगरसेवक जे असतील त्यांनी या बाबतीत काय असं विचार केलं नसल्यामुळं आज गाव भागामध्ये पहिलं तर जागा नाही आणि जे जागा आहे त्या जागेमध्ये इमारत असून सुद्धा हे एकदम कचऱ्याच्या मध्ये पडल्यासारखी अशी परिस्थिती झाली आहे. आज इथल्या सर्व तरुणांनी इथं घेऊन आलेलं आहे. यांची मागणी काय आहे, यांचं म्हणणं काय आहे त्या बाबतीत हे आपण बघत आहात. एवढी चांगली जागा आहे गाव भागामध्ये, पहिलं तर जागा मिळत नाही आणि हे सर्व कचऱ्याचे ढिगारे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगली इमारत, या इमारतीला थोडीशी डागडूग केली तर हे आपण बघत आहात, ही कचऱ्याची परिस्थिती. हे याला बघणारा कोणी नाही आणि विशेष याची जबाबदारी दिली पाहिजे. आणि येथे प्रभागातील सर्व गोरगरीब लोक, त्यांचे छोटे लग्न होतात, ते जे बी गरीब परिवार आहे त्यांच्या घरामध्ये छोटे कार्यक्रम येथे होतात. काय नाव आहे सर तुमचं? शेख चांद पाशा इब्राहिम साहेब. बरं, ही अशी परिस्थिती झाली, पण तुमच्या येथे कोणी बघणार नाहीत का? नगरसेवक किंवा नगरसेवक जेवढे आले तेवढे फेल गेले. बरं बरं, कुणी काम करत नाही. जी आम्ही निवडून दिलं त्यांनी आपल्या स्वतःच्या गल्लीत काम केलं, आमच्याकडे काय केलं. बर, तुमच्या प्रभागामध्ये कुणाचं वर्चस्व जास्त आहे? यहाँ पे जो है ना, जो भी है काम ज्यादा तो उससे हमारे बड़े बुजुर्ग पूर्व से जो है ना कांग्रेस का काम करते आए और कांग्रेस को मतदान किया है. मगर कांग्रेस के लोग जो है ना, अभी तो ऐसा लग रहा है कि हमारे पास से कैसा ये सबसे बड़ा बोले तो कांग्रेस का गढ़ है, 1 नंबर वार्ड बोले तो. और ये 3 टाइम यानी 3 टाइम आमदार अमित भैया देशमुख यहाँ से चुन के आए, तो भी उन्होंने कैसा हमारे वास्ते इधर इलाके में कुछ भी नहीं करा.
और ये जो मसला है यहाँ शादी खाने का, यहाँ के शादी खाने में यानी जिसके पास पैसा है वो बड़े मंगल कार्यालय में जाते शादी का, और जिसके पास पैसा नहीं है तो वो क्या करने वाले यहाँ पे। तो इसीलिए जो है ना एक गांव भाग में एक छोटा सा शादी खाना है, और शादी खाने का मसला ऐसा है कि यहाँ पे लेडीज के लिए ना तारत के लिए जगह, ना टॉयलेट के लिए जगह, कोई जगह नहीं उनके पास यहाँ पे। तो एक मिनट आओ इधर दिखाता मैं भाई। यहाँ पे जो थोड़ा सा छोटा सा एक कार्यक्रम भी रहेगा तो लेडीज है ना यहाँ पे कार्यक्रम रहा तो देखो लेडीज के लिए टॉयलेट नहीं, कुछ नहीं। लेडीज है ना यहाँ रास्ते पे बोले तो पीछे साइड में आखिरी में पेशाब करते, यानी इतनी हालत बेकार हो गई हमारे लोगों की यहाँ पे। आपण बघत आहात हे गाव भागामधला शादीखाना। हे बघा, हे महिला कार्यक्रमाला आल्यानंतर अशा प्रकारे अशा उघड्यावर लघवी करतात। येथे टॉयलेट बांधलेलं आहे परंतु ते मध्ये फुटलेलं आहे, त्याला दरवाजा व्यवस्थित नाही। अशा प्रकारे इथे टॉयलेट आणि बाथरूम एकत्र आहे। कॅमेरामन थोडं मध्ये दाखवा। आपण बघत आहात हे कचऱ्याचं ढीग। महिलांना जागा नसल्यामुळे या शिडीच्या खाली सुद्धा हे महिला लघवी करतात। हे असं इथं टॉयलेट केलेलं आहे। हे अशा सर्व घाणीचं साम्राज्य। व्यवस्था आहे परंतु त्या छतामध्ये पाणी वगैरे उतरतंय। पाणी गळतंय, हे छत लिकेज असल्यामुळे इथं पाणी गळती वगैरे होत आहे। याला मेंटेनन्स डागडुग दुरुस्ती केली पाहिजे। अशा प्रकारे जय करतो। दाखव आपण बघितलेला आहे गाव भागातील बागवानबाई गल्ली येथे असलेला हा शादीखाना। या शादीखान्यासाठी या प्रभागातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन मागच्या काळातील ज्याही नगरसेवकांनी ज्यांनी काय जे काम केलेलं आहे त्या कामाला सोबत ठेवून आजच्या तारखेमध्ये त्यांनी स्थानिक आमदार असतील, महानगरपालिकाचे आयुक्त असतील यांना ते माहिती स्तव देणार आहेत। आणि माहिती स्तव देऊन यानंतरही जर काही विचार केला गेला नाही तर हे आपल्याला जे दिसत आहेत हे सर्व या प्रभागातील तरुण आहेत। या तरुणांच्या वतीने महानगरपालिका लातूर येथे आंदोलनाचा इशारा देण्यासाठी तुम्ही आता यानंतर आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर जर तरीही ते विचार नाही केलं तर ते पुढचं काय तुमचं? आम्ही आंदोलन करणार, महानगरपालिकेसमोर जाऊन आंदोलन करणार। तर या तरुणांची मागणी रास्त मागणी आहे। हे स्वतःला काय मागत नाहीत। आपल्या प्रभागातील गोरगरीब परिवार ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक मोठमोठे मंगल कार्यालय, शादीखाने त्यामध्ये लग्न करतात, परंतु जे खरंच गरीब आहेत ज्यांची ऐपत नाही मोठ्या मंगल कार्यालयामध्ये शादीखान्यामध्ये आपण लग्न करावं म्हणून महानगरपालिका असतील किंवा स्थानिक आमदार असतील त्यांनी हा विषय तातडीने या चर्चित प्रभागातील हा शादीखाना दुरुस्त करून देणे खूप महत्त्वाचं आहे। आणि छत आहे, छतामध्ये पाणी गळती आहे, यांना टॉयलेट बाथरूमची अत्यंत गरज आहे। अशापैकी गेट पण आहे परंतु नादुरुस्त असल्यामुळं डागडुगी हे करून घेणं महत्त्वाचं आहे। म्हणून आज रिपब्लिकन वार्ताच्या
प्रतिनिधी त्यांनी बोलावून इथली समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला. मत देऊ खाली नगरसेवक मैं जो बोला वो चुन के दो फिर देखो उसको कैसा क्या लगा। हाँ आगे नको उसमें ये आ जाता अंदर से लेने का क्या समझ में आता हाँ तुम्हारे को क्या समझ में आता आपण जो शादीखाना बघितलेला आहे या शादीखान्याच्या संदर्भात गाव भागातील एक ज्येष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी आहेत गौसभाई शेख, त्यांचं घेऊया. काय म्हणतं गौसभाई की गाव भागामध्ये पहिले तर जागा नाही असं म्हणणं आहे, मग ह्या इमारतीच्या अशी परिस्थिती झाली आहे त्याच्या बाबतीत कोण जबाबदार आहे? आणि सर्वप्रथम मी आमचे हतीमबाई शेख यांचं गाव भागात स्वागत बी करतो आणि त्यांचा आभार बी मानतो, कारण की हा जुनाट शादीखाना आहे. गाव भागात कुठेच लग्न कार्य करायला शुभ कार्य करायला जागा नाही, पण आजपासून कमीत कमी 40 वर्षापूर्वी शादीखाना बांधलेला आहे आणि महानगरपालिका ह्याच्यात नजरअंदाज करत आहे. कोणतीही व्यवस्था नाही आणि ह्या व्यवस्थेवर कोणी बघण्यासाठी बी नाही. महानगरपालिका प्रशासन बी याच्यात कमी पडत आहे. राजकीय पुढारी यांच्या पशी ज्या पद्धतीनं पैरवी करायला पाहिजे त्या पद्धतीची पैरवी होत नाही. आज शादीखाना एवढा मोठा शासनाच्या पैशाने तयार होताना सुद्धा ह्या शादीखान्याची हालत अशी झालेली आहे की पाणी गळतंय, वरही नाही, जागा नाही, लेडीजला बसण्यासाठी नाही. आणि विशेष करून इथं कोणाच्या गोरगरिबांचे लग्न वगैरे होत असले तर त्यांना बाथरूम संडासची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, असे अनेक प्रश्न येते आहेत. ही शादीखान्याची जागा या गाव भागातील सर्व लोकांनी शादीखाना चांगलं आहे म्हणून अशी सुसज्ज अशी जागा निर्माण करून दिली, पण त्याचा अर्थ इथं वेगळा निघत आहे आणि ही शादीखाना बिलकुल एक भंगारखाना झाल्यासारखं झालेलं आहे. ही शादीखाना अगर चांगलं शासनानं बनवून दिलं, शासनानं पहिलं बनविलंय पण त्याच्याकडे नजरअंदाज केलेली आहे. ही शादीखान्याला जरा थोडंसं खर्च करून, जसं की उदाहरणार्थ इथलं जे जुना बांधकाम आहे ह्याला अगर पाडता आलं तर पाडता यावं, नाही तर ह्याच्यावर दुरुस्त करता यावं, की दुसऱ्या मजल्यावर एखादा लेडीज हॉल करून देण्यात यावं, एक 5-7 संडास बाथरूम करून इथं देण्यात यावं, पाण्याची व्यवस्था चांगली करून देण्यात यावी, अशी मागणी हम गाव भागांची लई दिवसापासून आहे. पण इथे जो बी निवडणूक बी आली, मी बी कार्यकर्ता आहो, पण निवडणूक आल्यानंतर ज्याची जिम्मेदारी आहे फक्त निवडणुकीपुरता त्यांना हे करायला नाही, बाकीचे सगळे हात उचलण्याचं बगलं दाखवण्याचं काम करत आहे. ह्याच्यासाठी आम्ही शासनाला हतीमबाईच्या या टीव्ही त्यांना निवेदन देऊ इच्छित आहोत की या शादीखान्याला घेऊन सुसज्ज बनवावं, नाहीतर पुढील काळात ह्या गाव भागातील सर्व कार्यकर्ते, ह्याच्यात पक्षाचा विचार नाही, पक्षभिक्ष काय नाही, सर्व इथे हिंदू मुस्लिम सर्व दलित बांधव सगळे मिळून आम्ही काम करत आहोत. ह्या शादीखान्यासाठी टोकाचं पाऊल उचलून महानगरपालिकेसमोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर आम्ही बेमुदत उपोषण करण्याच्या तयारीत आहोत, कारण की सांगून आम्ही थकलो आहोत. आता ह्यानंतर आमचं पुढलं धोरण जे आहे तर बिलकुल धरणे आंदोलन किंवा उपोषणाचे ह्याच्यासाठी राहील अशी मी शासनाला विनंती करतो. आणि गावभाग हे काँग्रेसचं गड आहे. स्थानिक आमदार किंवा महर्षी आमदार दिलीपरावजी देशमुख साहेब माहिती दिली पाहिजे, त्या संदर्भात काय बोलतात? नेत्यांचं दृष्टिकोन पुष्कळ राहत आहे. नेत्यांना सगळ्या गोष्टीचं लोड बी राहत आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे राहतात, पण नेत्यापाशी ही गोष्ट मांडण्यासाठी नगरसेवक वगैरे त्या पद्धतीनं प्रयत्न केलं पाहिजे. गाव भागातले जे कार्यकर्ते बी जे आहेत त्यांनी, आता माझं घर पलीकडे आहे तरी सुद्धा मी येत जात कधी कधी छोटं मोठं काम राहिल्यावर बघतोच, पण ही काम नेत्यापाशी घालण्यासाठी, नेत्याच्या कानावर घालण्यासाठी आमचे कार्यकर्ते नाहीत तिथून पुढे प्रयत्न करतील आणि त्यांच्या कानावर घालतील आणि त्वरित काम करावं अशी विनंती सगळ्यांनी तर्फे त्यांना करू. तर हे होते गौसभाई शेख, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत या प्रभागातील असंख्य तरुण जे की आंदोलनाची बाजू आत्ताच त्यांनी सांगितलं की हा आमचा विषय महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा जर विचार केला गेला नाही तर धरणे आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, लातूर शहर प्रतिनिधी हतीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर.
लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी हातिम शेख यांच्यासह कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.